मी आहे मध्ये वस्ती करणे. जय गुरु. डोळे बंद करा आणि आतल्या शांततेला जाणा. मी आहे या तुमच्या असणेपणाच्या भावनेवरच तुम्ही आत्ताच आणि सर्वात जास्त प्रेम करता. तुमचे हृदय व मन मी आहेला द्या. इतर कशाचाही विचार करू नका. हे जेव्हा आपोआप व विनासायास घडते तेव्हा ती सर्वोच्च स्थिती असते. यात प्रेम हे स्वतःच प्रियकर आणि प्रेमी असते. तुमच्या स्वतःत खोलवर डुबकी द्या आणि मी आहे या भावनेला पकडा. मी आहे या तुमच्या असणेपणाच्या जाणीवेच्या भावनेत मन एकाग्र करा. म्हणजे आपोआपच मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असा आहे हे भाव विरघळून जातील. मी केवळ साक्षीभूत आहे एवढाच भाव शिल्लक राहील आणि मग तो सुद्धा मी हे सर्व आहे या भावात विरघळून जाईल. मग हे सर्व एकच एकरस होईल, एक अखंड शाश्वत अस्तित्व. जी एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे तिला घट्ट पकडून ठेवा. मी आहे या भावनेचा जो अनुभव तुम्हाला येतोय तो घट्ट पकडा व इतर सर्व काही जाऊ द्या. ही साधना आहे. मी आहे वर एकाग्र होणे ही एक प्रकारची जागरूकता आहे. तुम्ही तुमचे अनन्य अवधान तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टीला, तुमच्या स्वतःला, तुमच्या तुम्हाला जाणवणाऱ्या मी आहे या भावाला द्यायला हवे. माझा तुम्हाला साधा सल्ला आहे, केवळ तुम्ही स्वतःला आठवा. मी आहे ते तुमच्या मनाला बरे करण्यास, एकसंध करण्यास आणि तुम्हाला मनाच्या पलीकडे घेऊन जाण्यास पुरेसे आहे. केवळ थोडीशी श्रद्धा हवी. स्वतःच्या शुद्ध असणेपणाचे, अस्तित्वाचे बळजबरीने स्मरण करणे ही साधना आहे. हे स्मरण तुमच्या अस्तित्वाला चिकटलेल्या कोणत्याही विशिष्ट उपाधीचे नव्हे, त्या सर्व उपाधींची गोळाबेरीज नव्हे किंवा या विश्वाला घडवणाऱ्या इतर सर्व उपाधी समुच्चयाची सुद्धा गोळाबेरीज नव्हे. मी आहे हे म्हणणे बरोबर आहे, पण मी हा आहे, मी तो आहे असे म्हणणे म्हणजे शोध न घेतल्याचे, चौकशी न केल्याचे लक्षण आहे. हा मानसिक अशक्तपण किंवा सुस्तीच आहे. मी आहे बरोबर राहा आणि इतर सर्व गोष्टी नाकारा. तुम्हाला ज्याची खात्री आहे त्यात समाधानी राहा आणि केवळ एकाच गोष्टीची तुम्हाला खात्री असू शकते, ती आहे मी आहे हा योग आहे. जेव्हा मी आहे असे मी पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा मी केवळ पुन्हा पुन्हा सतत उपस्थितीतील असलेले सत्य ठामपणे सांगतो. तुम्ही माझ्या शब्दाला कंटाळता कारण तुम्ही त्यामागील जिवंत सत्य पाहत नाही. त्याला संपर्क करा आणि तुम्हाला त्या शब्दांचा आणि त्या शांतीचा किंवा मौनाचा, दोन्हींचा पूर्ण अर्थ सापडेल. तुमच्या स्वतःबद्दलच्या सर्व कल्पना सोडून द्या आणि फक्त केवळ असा. तुमच्या मनाचा उपयोग करणे थांबवा आणि काय घडते ते पहा. परिपूर्णपणे ही एकच गोष्ट करा. एवढेच ते सर्व आहे.
स्वस्मरण, मी आहेची शुद्ध जाणीव माणसाला वेगाने व सबलतेने परिपक्व बनवते. स्पष्टपणे पहा की तुमचा मी आहे हा भाव जो जगामध्ये असल्याचा दिसतो, जो जगाचा नाही. एकदा का तुम्ही हे जाणले की जग तुमचे स्वतःचे प्रक्षेपण आहे, की तुम्ही त्यापासून मुक्त असता. जे जग अस्तित्वातच नाही, जे फक्त तुमच्या कल्पनेतच आहे, अशा जगापासून मुक्तीची गरजच नाही. सध्या तुमचा मी आहे हा असण्याचा भाव हा अनुभवांबरोबर मिसळला गेला आहे. त्यामुळे गुंतागुंत झाली आहे. या अनुभवांच्या गुंतागुंतीतून तुम्ही त्यास वेगळे केले पाहिजे. एकदा का तुम्ही तुमच्या शुद्ध असण्याला किंवा मी आहे या भावाला अनुभवांपासून वेगळे ओळखायला शिकला, की मग तुमची नामरूपांच्या मुळे होणारी दिशाभूल टळेल. माझ्या गुरूंनी मला सांगितले की मी आहे या भावाला चिकाटीने पकडून ठेव आणि त्यापासून क्षणभर देखील ढळू नकोस. मी गुरूंचा सल्ला चांगला अनुसरला आणि तुलनेने थोड्याच काळात मला त्याच्या शिकवणीचे सत्य कळले. मी इतकेच केले की गुरूंची शिकवण, गुरूंचा चेहरा आणि गुरूंचे शब्द सतत आठवत राहिलो. याने मनाचा शेवट झाला, मनाच्या निःशब्दतेत. मी स्वतःचेच मी जसा आहे तसा माझेच दर्शन घेतले. मी पाहिले की मी मुक्तच आहे. तुम्ही समजले पाहिजे की सत्याचा, देवाचा, गुरूंचा शोध आणि स्वचा शोध समान आहे. जेव्हा एक सापडतो तेव्हा सर्वजण सापडतात. जेव्हा मी आहे आणि देव हे वेगळे न करता येण्यासारखे बनतात, तेव्हा तुम्हाला कळते की निसंशय देव हा मी आहे मुळे आहे आणि मी आहे देवामुळे आहे. दोन्ही एक आहेत. मी असा आहे किंवा तसा आहे अशा उपाधींनी मलिन होण्यापूर्वीच्या शुद्ध मी आहे या जाणीवेपर्यंत मागे जा. खोट्या तादात्म्यांच्या ओळखीचा भार तुमचे ओझे होऊन बसला आहे. त्या सर्वांचा त्याग करा. मी साधेपणाने माझ्या गुरूंची सूचना अनुसरली, जी शुद्ध अस्तित्वावर, मी आहेवर मन एककेंद्रित करणे आणि तेथे राहणे होती. इतर काहीही नाही. फक्त मी आहे या भावात मी कित्येक तास राहत असे आणि लवकरच शांती, आनंद आणि खोलवर सर्व कवेत घेतलेले प्रेम ही माझी सामान्य स्थिती झाली. त्यात मी स्वतः, माझे गुरु, मी जगत असलेले आयुष्य, माझ्या सभोवतालचे जग सर्व अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन शिल्लक राहिले. जाणीवेच्या एका पातळीवर मी आहे या भावाची कालातीत उपस्थिती असते. तुमचे सर्व लक्ष तिथे एकाग्र करा. शांती आणि आनंद हा तुमचा स्वभाव आहे हे लवकरच तुमच्या लक्षात येईल. काही विशिष्ट माध्यमांद्वारे ती शांती व आनंद मिळवण्याचा तुमचा प्रयत्न हा अशांतीचा स्रोत आहे. ती अशांती, तो अडथळा टाळा. तेवढे पुरेसे आहे.
सुरुवातीस माझ्यावर विश्वास ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा. त्याने तुम्हाला पहिले पाऊल टाकणे शक्य होईल आणि नंतर तुमच्या स्वतःच्या अनुभवाने तुमचा विश्वास सिद्ध होईल. जेव्हा मी म्हणतो मी आहे हे सर्व वेळी स्मरा, तेव्हा त्याचा अर्थ पुन्हा पुन्हा या स्मरणाच्या मागे या. कोणताही विशिष्ट विचार मनाची नैसर्गिक स्थिती असू शकत नाही. केवळ शांती मात्र अशी स्थिती असू शकते. प्रत्येक अनुभव शांतीच्या पार्श्वभूमीवर घडतो. माझ्या गुरूंनी मला सांगितले, तू स्वतः जे आहेस म्हणून समजतो आहेस ते तू नाहीस. तू काय आहेस हे शोधून काढ. मी आहे या भावाचे निरीक्षण कर. तुझ्या सत्य स्वचा शोध घे. मी गुरूंनी जे सांगितले त्याचे आज्ञापालन केले, कारण माझी गुरूंवर श्रद्धा होती. गुरूंनी सांगितले तसे मी केले. माझा सर्व फावला वेळ मी शांततेत स्वतःकडे पाहण्यात घालवला आणि काय फरक झाला, आणि तोही किती लवकर. माझा स्वतःचा सत्य स्वभाव ओळखण्यास मला केवळ 3 वर्षे लागली. मी जसे केले तशी स्वतःच्या गुरूंवर श्रद्धा ठेवा. माझ्या गुरूंनी मला सांगितले की मी आहे या भावावर उपस्थित राहा आणि इतर कशाकडेही लक्ष देऊ नकोस. मी केवळ त्यांनी जे सांगितले त्याचे आज्ञापालन केले. मी इतर कुठलीही विशिष्ट प्राणायाम किंवा चिंतन प्रणाली किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास अनुसरला नाही. काहीही घडो, तुम्ही केवळ तुमचे लक्ष त्यापासून वळवा आणि मी आहे या भावात राहा. हे साधे दिसते आणि अपक्व देखील, पण ते काम करते. गुरूंची शिकवण हे असे काही शक्तिशाली रसायन आहे की सर्व इच्छा आणि भीती त्यात विरघळून जातात. तुमचे हृदय आणि मन मी आहे पक्व होण्यासाठी द्या. ते काय आहे, ते कसे आहे, त्याचा उगम काय आहे, त्याचे जीवन, त्याचा अर्थ काय आहे, हे एखादी विहीर खोदण्यासारखे आहे. जोपर्यंत पाण्याचा जिवंत झरा लागत नाही तोपर्यंत इतर साऱ्या गोष्टी नाकारत तुम्ही खोदत राहता की नाही, तोपर्यंत. स्तब्धतेने स्वतःकडे पहा, ते पुरेसे आहे. ज्या दरवाजाने तुम्हाला बंद केले आहे तोच दरवाजा तुम्हाला बाहेर देखील घेऊन जाईल. मी आहे हा दरवाजा तो उघडेपर्यंत त्यापाशी राहा. खरे सांगायचे तर तो उघडाच आहे, केवळ तुम्ही त्यापाशी पोचले नाही आहात. मी आहे या भावावर लक्ष देण्यास मला शिकवले गेले आणि ते खूप परिणामकारक आहे असे मला आढळले. म्हणून त्याबद्दल मी पूर्ण खात्रीने बोलू शकतो. तुमचे मी आहे या वस्तुस्थितीवर स्थिरावणे लवकरच दुसऱ्या संधीस निर्माण करेल. तुमची मनोवृत्ती इतर शक्यतांना आकर्षित करेल. तुम्ही जी माहिती जमा केली आहे ती सर्व उधार आहे, दुसऱ्याकडून उसनवारीने घेतलेली. मी आहे या असण्याचा अनुभव हा तुमचा केवळ स्वतःचा आहे व त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तिथे स्थिर व्हा.
जागृत स्थितीत मी आहेपणावर नेहमी लक्ष असतेच, पण आपणच त्याचे निरीक्षण करण्यास जागरूक नसतो. तेथे इतर कोणतेही लक्ष अनुसरणे नको आहे. मी आहे या लक्ष्यावर लक्ष देऊन असा. शरीराकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमचे सर्व लक्ष मी आहे या जाणीवेकडे केंद्रित करा. मी आहे या अस्तित्वाच्या असणेपणाच्या ज्ञानापासून तुमचे लक्ष इतरत्र कोठेही विचलित होऊ देऊ नका. मी आहे हे जाणत राहा व असा निग्रहच तुम्हाला तुम्ही ज्या स्थितीत पोहोचू इच्छिता तिचे ज्ञान करून देईल. विश्वातील सर्व अणू मी आहे या ज्ञानाचे रूप घेऊन तुमच्या अंतरंगात आले आहेत. त्यांचा खुल्या दिलाने मोकळेपणाने स्वीकार करा. तुम्ही मी आहेवर शरीर आणि मनाच्या पकडीशिवाय ध्यान केले पाहिजे आणि तसे करतेवेळी हे सुद्धा स्मरा की मला भय नाही, मी भयापलीकडे आहे. मी तुम्हाला सांगतो की ते भय हळूहळू कमी होईल आणि पूर्णपणे जाईल, कारण मी तसे म्हणतो म्हणून. भयाकरिता औषध माझे शब्द आहेत.